शिवसेना पुणे जिल्हा समन्वयक आणि मांडवी किनारा सहकारी पतसंस्था ओतूरचे संस्थापक अध्यक्ष तसेच मोनिका महिला नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक माननीय श्री संभाजी शेठ विठ्ठलराव तांबे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। तसेच ओतूर ग्रामपंचायत सदस्य युवा नेते माननीय श्री आशिष शेठ शहा नानजीबाई यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक मोनिका महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ओतूर, सर्व संचालक सल्लागार ठेवीदार सभासद ओतूर। आपण पाहत आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी गौरी। आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। जेजुरी येथील कैलासवासी दिनकरराव सावंत प्रतिष्ठानच्या वतीनं दैनिक संध्या वृत्तपत्राच्या संपादिका सौ ज्योती नाळे यांना यंदाच्या राज्यस्तरीय जनसेवक पुरस्कार पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे। जेजुरी येथे कडेपठार सोशल क्लब यांच्या वतीनं महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत प्रावीण्य मिळवलेल्या आणि शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या व्यक्तींचा गौरव सोहळा आणि सावंत प्रतिष्ठानच्या वतीनं राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी आमदार संजय जगताप, ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी जगताप, व्याख्याते हरिभक्त पारायण, डॉक्टर पंकज गावडे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पोमण, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील, शिक्षक नेते नानासाहेब जोशी, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्यामकाका पेशवे, पंचायत समितीच्या सदस्य सुनीता कोलते, कात्रज दूध संघाचे संचालक तानाजी जगताप, कडेपठार सोशल क्लबचे रवींद्र जोशी, सुधीर गोडसे, सावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सावंत, जेजुरी उद्योजक संघाचे अध्यक्ष डॉक्टर रामदास कुटे, पदाधिकारी पांडुरंग सोनवणे, राजेश पाटील, शिवसेनेचे तालुका प्रमुख अभिजित जगताप, प्राचार्य नंदकुमार सागर, प्राचार्य अनिल रासकर, डॉक्टर राजेंद्र खेडेकर, माजी नगरसेवक सचिन सोनवणे आदी उपस्थित होते। या कार्यक्रमामध्ये सावंत प्रतिष्ठानच्या वतीनं दैनिक संध्याच्या संपादिका ज्योती नाळे, डॉक्टर प्रमोद वाघ, वंदे मातरम संघटनेचे अनिकेत हरपळे, मोहनलाल निगडे यांना जनसेवा तर उघडा मारुती मित्र मंडळाला राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलाय। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी नितीन राऊत, जेजुरी। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।